तर कसे आहात मित्रांनो? शुभ सकाळ. आता आम्ही नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे रेडी होऊन निघालोय. थोडंसं फिरतो वगैरे नाही का. आज जसं संडे क्लासेस वगैरे काय सुट्टी असू शकते क्लासेसला, त्यामुळं आता थोडंफार फिरू आम्ही. इथं पुण्यामध्ये ॲडव्हेंचर करायसारखं भरपूर काही आहे. झू वगैरे आहे इथं, जाऊन बघू आता कसं आहे काय. खरंच साईडला आहे त्या एरियामध्ये काय असेल फिरायचं बघू आता. लोकेशन्स वगैरे काय किती आहे त्यानुसार टाईम मॅनेजमेंट करून, कारण की आज संडेच्या दिवशी थोडंफार फिरू शकतो आम्ही. बाकीचे राहिलेले 2 दिवस आम्हाला क्लास आणि रूम बघावंच लागणार आहे काही करून, कारण की इतकं स्ट्रगल आहे ना भाऊ इथं रूम वगैरे बघणं बेकार. मी क्लासेस पण म्हणजे आम्हाला जे पाहिजे तसे भेटले पण पाहिजे आणि शिकवणाऱ्या पण चांगले पाहिजे त्याच्यामध्ये नाही का. त्यामुळं भरपूर काही स्ट्रगल आणि बघावं लागेल असं काय होतं नाही. बाकी हे दोघं मुलं सोबतच आहे, त्याच्यामध्ये दोघांना एक्सपिरियन्स आहे बहुतेक, आधी आले ते. त्यामुळं काही एवढा अडचण तर यायला नाही पाहिजे. आणि काही आलीच बघू. रिलेटिव्स आहेत आपले इथं, फ्रेंड्स आहे काही, त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करून बघू क्लासेस वगैरे कसे काय. आमची कॅब बघितल्यानंतर महेशला आणि मनोजला पण कॅब घ्यायची इच्छा झाली आहे. आम्ही आलोय कॅबवाल्यांकडे, बघू आता कशी आवडती. सो महेशनी तर टोपी घेतली, मनोज भाऊंला काही टोपी आवडली नाहीये, कारण की मनोज भाऊंचे जे वरचे केस आहे ते खूप असे घनदाट आहे, त्यामुळे त्यांना ऊन अजिबात. तर थोडंसं नाश्ता पाणी करू म्हटलं, कारण की आता जेवढं फिरायचं आहे आम्हाला सोबत पोटात काही असणं गरजेचं आहे. पोटात काही असलं तर फिरायला पण तेवढंच बरं वाटतं नाही. काही लाईट वेट नाश्ता करून घेतो आम्ही आता. महेशने तर टोपी घेतली आहे. हा रात्रभर काय गॅलरीला जायला होता काय कुठं घरी? तू आमच्यापेक्षा आधी लवकर झोपला होता. 10 वाजेपर्यंत झोपलो तरी झोपच नाही. सकाळी कितीला उठला? 8-8.5 तास झोपला तू. किती वाजता उठला? 9:30. मी 8ला उठलो होतो. 8ला उठून तिकडे बालकांचं बसलो. बालकांचं बसलो त्यानंतर काय आलो आंघोळी गेले. झोपाची लागली ना आम्ही एका बरं का बाल्कनीत नाही एवढी गार हवा येत होती. अशी गार हवा पुणे बाई खतरनाक. मच्छर एकटाच नाही मला. मच्छर रात्रभर नव्हते बाल्कनीत जाऊन बसलो एवढी गार हवा येत वाटला नाही. 8 ते 9 पर्यंत बसलो. नॉर्मल गर्दी एवढी काही नाही, मध्ये गेल्यावर कळलं गर्दी किती आहे काय किती आहे. बॉटल पास, बॉटल मध्ये नेण्यासाठी पण पास आहे भाऊ इथं. बॉटल भेटली, महेशच्या भाऊन भेटली. मध्ये एंट्री झाल्या आम्हाला महेशचे फ्रेंड्स भेटले. काय सांगू इथं आता. तुझे पण फ्रेंड भेटले का? हो माझे फ्रेंड सोबतच आहे ना माझे. मगरमच्छ पण आहे. हो मगरमच्छ. पापा की परिया माँ के मगरमच्छ, सब लोग साथ में. महेश यहाँ पे तो हमारे दोस्त है सब लोग. सापासारखे लोक असतात. सापासारखे लोक असतात. पहिला फोन घ्या पहिला म्हणून जाय. पहिला 2 मोठे साप आहे इथं.
यहाँ पे टर्टल्स. इथं भेटली आम्हाला मगर, क्रोकोडाईल. केव्हाचा बघत होतो आम्ही 15-1 मिनिटापासून. आत्ता कानी चेंज केली ती ना फक्त. महेश नाही का रात्री कसा पॅनच्या साईडनं झाला तसा झोपला. हालायचा चान्सेस नाही. प्रॉपर हिटबल पे पिसार वगैरे फुलवलेला होता. एकदम पावसाळा होता ना. अरे तुम्हाला फुललेला पिसारा दिसला असता. बाकी नसली दिसत. फुललेला पिसारा पण बस ये तुम्हाला एक मेंटॅलिटी सांगतो मित्रांनो. आम्ही आलोय झू बघायला आणि हा आणि इथं आम्ही ड्रिप इरिगेशन बघू. इथं आहे हरणं, नीलगाय, बऱ्याचशा गाई वगैरे. त्यांना खायला कॅरेट टाकले, गाजर. खायला जरा चांगली सुविधा आहे बरं काही त्यांना बऱ्यापैकी. हे बघा, बघू शकता तुम्ही. खाऊ राहिले ते आता आणि हे बघू राहिले त्यांच्याकडे. भाई लिटरली आम्ही 1.5 तासापासून हिंडू राहिलो. म्हणजे खरंच म्हणजे मी काय पागल आहे असं वाटलं होतं मला, पण नाही. ऑब्विसली मला माहिती असतं. लांडगा काय दिसा ना हो. तरच आहे तरच. हां हा तरच नाही पाहिलं रे मी. तरच म्हणजे तेच ना, हाय ना. हा ते बघ काय दिसा ना हो तू व्हिडिओत काय. भाई साहब 2 हत्ती आहे. द किंग ऑफ जंगल. एकदम फवार आहे बारीक. तर भाई आता सगळे जनावर बघून झाले. थोडंफार आता सावलीमध्ये बसू नाही का. तो तिकडे जाऊन बसतो. आणि पाय दुखू राहिले बेकार, सवय नाही राहिली. हा बघा खातो बरोबर त्याच्यावर. हा सगळं झू फिरून झालं आहे आमचं आता. तर आम्ही थोडंसं रूमवर चाललो आहे. फ्रेश वगैरे होतो नाही का. त्यानंतर आम्ही चाललो आहे FC रोडकडे. क्लासेस वगैरे बघणार आहे आम्ही. अबीबी इफ यू फाइंड युअर हॅपीनेस देन कम टू पुणे. पुणे इथे नाही उणे. दिस इज द पुणे. काय तर आम्ही आता निघालो आहे स्वारगेट साईडला. थोडंफार काही नाश्ता वगैरे करू म्हटलं. पुढं जायचं आहे रोड साईडला. गाडी लागली आहे स्टेशनवरती. हां जाऊच नको करू ते म्हटलं. हां हे पण ठेवू बघ सगळं. हां काही तो आता एंटर झालो आहे आम्ही. इथून चाललो आहे डेक्कन मेट्रो स्टेशनसाठी. इथून MC काय थोडंफार जवळच आहे. सध्या आम्हाला 2 मेट्रो चेंज करावं लागतील. तर आता आम्ही आलो आहे ॲक्वालाईनमधून नॉर्मल मेट्रोवर आहे. ॲक्वालाईन म्हणजे असते ती जमिनीच्या खालून असते आणि ही जी मेट्रो आहे ती वरतून आहे. आणि हे जे स्टेशन आहे त्याला जवळपास फुल मोठं आहे नाही का. हौसच होतं नाही का.
मेट्रोची पण एस्केलेटरची किती 7-8 चढलो असं नाही मी काय. आता आम्ही इथून चाललो आहे AFC रोडला. मेट्रो जस्ट मिस झाली आमची. तर जवळ लोक तोपर्यंत दुसरे मेट्रो येत नाही तोपर्यंत वेट करतो. काही दुसरा पर्याय पण नाही आहे. भिडे पूल. आम्ही आलो आहे आता एकदम मेट्रो स्टेशनवरती. तिथून थोडंसं 100-1 मीटर अंतरावरतीच AFC रोड आहे. बघू तिथं कसं काय कॉलेजेस. FC कॉलेज पण बघणार आहे आपण. टाईम झाला आहे थंडी असल्यामुळे चालू असतं तर ठीक आहे. मीठ तर बघू घेऊ. हा AFC रोडचा कलाकार. हा कॅफे गुडलक 1935 पासून आम्ही आलो आहे आता AFC रोडला. हा मागं जो दिसतोय तो कलाकार कट्टा आहे. हो ते तर बघताय सगळे. बाकी काही नाही. बघू आता AFC रोडला काय काय कसं. बरीचशी बुकं पण लागली. तर आता नाश्ता लाईट वेट बघू. त्यानंतर FC कॉलेज सगळे FCच आहे इकडं. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास वेगवेगळे पण इकडं बराचसा कपडा मार्केट जास्त आहे. स्टुडंट्स मस्त बरं वाटतं आहे ना FCला आलो. इथं CSK वाल्यांचा शॉप आहे. CSK वाले IPL झाल्यानंतर येत काम ना धंदा त्यांना काही तर CSK वाले IPL झालं लिंबू दुकान तुमचं आहे. CSK वाल्यांचं. CSK वाल्या टोटल FC रोडला सगळे कपड्याचे दुकानं, चपलांची दुकानं, सगळं नाही का ते ग्रूमिंगचे सगळे शॉप. आम्ही AFC रोड फिरताना आम्हाला पण एक कंटेंट क्रिएटर भेटले. त्यांनी आपलं चॅनल वगैरे घेतलं नाही का. तेव्हा बघू कसं करतो काय करतो. ते पण म्हणजे असं रॅन्डम मुलांचे वगैरे पीपल्सचे इंटरव्ह्यू वगैरे घेत राहतात. त्यांचं चॅनल ID तर घेतले जे. बाकी AFCचं सगळं म्हणजे पट्टा इंट्रो राहिलो मी. पट्टा मारायचं काम चालू आहे. बाई काय नाव आहे तुमचं? माझ्या ब्लॉगचं हां द बिगेस्ट लूजर. द बिगेस्ट लूजर. भावाला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सेम सेम सेम. भावामध्ये पोटेन्शियल आहे पुढे जाणार आहे. आणि मराठीतून ब्लॉगिंग करता म्हणलं मराठी. जय कारण शिवराय. की बाकीचे ब्लॉगर कसे असतात गाईस की ते हिंदीमधून ट्राय करतात माझ्यासारखं. पण भावाने मराठीमधून केलं त्याचा मला गर्व आहे. त्याच्यामुळे मी भावाला लाईक करा सबस्क्राईब करून करा आणि त्याला कॉन्फिडन्स द्या. आणि त्याला ब्लॉगिंगच्या टिप्स सांगायची कसं कसं करायचं कसं कसं काय चुकतंय काही नाही सगळं सगळं सांगत जा. गाईड करत जा. आणि बाकी या भाऊंचं पण चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यांच्या चॅनलचं नाव आहे द बिगेस्ट लूजर. भावाला माहिती आहे 100% भाऊ मोठा होणार आहे म्हणून माझ्या चॅनलचं नाव घेतलंय. म्हणजे असं नाही पण मी मोठा होईल भावामुळे. बस. ओके ओके. जय शिवराय. जय शंभूराज भाई असं करत राहा. जय शिवराय. जय शिवराज. जय महाराष्ट्र. येऊ का आणि आता हे करून दिलं काही इथंच फिरतोय आम्ही. हां सॉरी चालतंय. पुढे कॉलेज वगैरे बघायला चाललोय. करतोय काय बरं धर बाई असं फंदर. येऊ का. अरे भाई कंटेंट क्रिएटर भेटला होता. टिप्स वगैरे सांगत होता नाही का. त्याचं चॅनल वगैरे दाखवलं त्याने आम्हाला. असं खतरनाक चॅनल आहे बास. म्हणजे चांगला मोठा कंटेंट क्रिएटर आहे. ते नाही का एक कलाकार दुसरा कलाकारची रिस्पेक्ट करू शकतो. असंच काहीतरी झालंय इथं. मी पण भाऊंच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. तुम्ही पण करा. आणि थोडंफार भाई आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी कमेंट वगैरे अल्गोरिदम सेट करण्यासाठी कमेंट करत जा नाही का. बाकी काय बघा. तर मित्रांनो आता सगळे क्लासेस वगैरे
बघितले FC रोडचे क्लासेस जवळपास ऑलमोस्ट झाले आणि जे बंद होते ते उद्या जाऊन बघणार आहे आम्ही. काही भेटले आता हा काही भेटले म्हणजे जे भेटले त्यांचे पॅकेजेस इतके हाय ना ते आम्ही अफोर्डच करू शकत नाही. लाख लाख रुपये फीज आहे म्हणजे सोपं नाही. आता बाकीचे उरलेले जे उद्या बघू. तर इथून आम्ही चालू आहे शिवाजीनगर बस स्टँडला, त्याच्यापैकी मेट्रो स्टेशन आहे. मेट्रोवरून डायरेक्ट स्वारगेट, तिथून डायरेक्ट रूमवरती कात्रज, हा बालाजीनगर. चलो गाईस.